देव जाण्याच्या आधी मला म्हणाला की मी परत आल्यावरती तुझ्या लग्नाचा बार उडवून टाकूया. म्हणजे आपण लग्न करूयात का हेच विचारायचं होतं मला तुला. वासूने मला लग्नाविषयी विचारलंय. तू फक्त मजा घे या सगळ्याची, आणि असंही तू त्याला कधीही नाही म्हणू शकतेस. हा, पण कधी आणि कसं नाही म्हणायचं हे मी तुला सांगेन. एक प्रॉब्लेम झालाय. देव सरांनी फ्लाईट घेतलीच नाहीये. काय? पोलिसात जायची काही गरज नाहीये. त्यांना काही झालेलं नाहीये, येतील ते लवकरच. मला वाटतं आपण आजची रात्र वाट पाहूया. सकाळपर्यंत नाही काही कळलं तर जाऊयात पोलिसांना. देवचा एक फोन किंवा मेसेज नाहीये. असं करत नाही तो सहसा कधी. काही कळत नाहीये मला असं का होतंय. तुम्ही ते देसाईंना फोन केला का? नाही, देसाई ते क्लायंट नाहीयेत, ते वेगळे आहेत. एअरपोर्टला तरी कोणाला पाठवले की नाही? ऑफकोर्स वहिनी पाठवलंय. माझ्या आणि देवच्या दोघांच्याही ड्रायव्हरना पाठवलंय. आम्ही जिथे देवला सोडलं होतं तिथून एअरपोर्ट पर्यंत काही मिळतंय का बघा असं सांगितलंय मी त्यांना. काय झालं असेल नक्की, मला खरंच काही कळत नाहीये. नाही नाही वहिनी, तुम्ही काळजी नका करू. काही झालेलं नाहीये. तसंही मी त्यांना सांगितलंय ते देवला सतत फोन करत राहणार आहेत. सो कळेल आपल्याला लवकरच. काही पॉझिटिव्ह गोष्टी कळतील. डोंट वरी. मला खात्री आहे काही प्रॉब्लेम नसेल झाला. सगळं काही ठीक असेल. टेन्शन घ्यायला नको. आला. हा बोल रे. हा हा मग काय अचानक? नाही तू थांब. मी ट्राय करतो. तू थांब. काय झालं? काय? देवचा फोन स्विच ऑफ लागतोय म्हणे. स्विच ऑफ. काय? अरे देवा, मग आता? नाही, दिस इज गुड. हा म्हणजे चांगलं आहे. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की देवचा फोन त्याच्याजवळ नाहीच. आय थिंक तो चोरीला गेला असणार फोन. आपण उगाच पॅनिक होऊन त्याला सतत कॉल करतोय. काही थोडं थांबूयात आपण. डोंट वरी. काहीतरी कळेल. पॉझिटिव्ह कळेल आपल्याला. मी आलेच. मी आलेच. हा मला माहितीये ते काही घडतंय ते सगळं तुझ्या डोळ्यांसमोर घडतंय. तुला सगळं माहितीये आणि तू कायम आमच्या सोबतच. पण देवा, सगळं काही सुरळीत सुरू असताना काही ना काही विपरीत घडतच. अनेकदा पाहिलंय मी. पण आता नको. आता असं काही घडू देऊ नकोस देवा. सगळं काही इतकं छान सुरू आहे ना. सगळे खूप सुखात आहेत. हे सगळं असंच राहू दे. खूप काळजी वाटते रे यांची. हे जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असू दे. त्याचं रक्षण कर. आणि त्यांना लवकरात लवकर घरी परत आण. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि माझ्या प्रेमावर सुद्धा.
काय रे, तू अजूनही इथेच आहेस? जा पटकन चेंज करून ये, मी खायला करते काहीतरी. आदित्य, आदित्य, काय झालं? तुला काय झालंय? कसला विचार करतोयस तू? काहीतरी गडबड आहे मधुरा. समज देवला काही झालंच नसेल आणि तो स्वतःहून गायब झाल्याचं नाटक करत असेल तर? म्हणजे? आणि ते का करतील असं? कारण त्याला आपला प्लॅन कळला असणार आणि आपल्याला अडकवण्यासाठी तो मुद्दाम स्वतःहून गायब झाल्याचं नाटक करत असेल. आदित्य, तेच. त्यांना हे सगळं जर कळलं असेल तर त्यांना हे सगळं करायची काय गरज आहे? म्हणजे जरी त्यांना आपला प्लॅन कळलाय तर ते डायरेक्ट आपल्याला बाहेर काढतील ना. ते नाटक का करतील? कोणाच ठाऊक. पण देव खूप हुशार आहे आणि म्हणून त्याने असं काहीतरी केलं असेल असं मला वाटतंय. आणि जर नसेल केलं तरी आपल्याला या सगळ्या शक्यतांचा विचार केला पाहिजे. तुला का वाटतंय? म्हणजे असं म्हणजे कारण काय आहे? तुला का आलाय हा संशय? वासू, ज्या स्पीडने हे सगळं घडलं ना त्यामुळे मला संशय येतो. म्हणजे बघ ना, आधी आपल्याला हे सगळं खूप अवघड वाटत होतं पण पहिल्याच दिवशी हे सगळं साध्य झालं. वासू, पहिल्याच दिवशी आपल्या जाळ्यात अडकला. तुझी प्रत्येक गोष्ट त्याला मान्य, तुला हवं तसं करतोय. नाही अरे वासू, आदित्य, अरे वासू वेडा आहे, त्याला अक्कल नाहीये. हेच आपण असं काही समजणं चुकीचं आहे. जेव्हा गोष्टी आपल्या बाजूने सहज व्हायला लागतात ना तेव्हा आपण बेसावध होऊन जातो आणि आपण बेसावध व्हावं म्हणून वासू आपल्या जाळ्यात अडकल्याचं नाटक करत नसेल कशावर? शिवाय देव आपलं इतकं कौतुक करतोय, आपल्यावर विश्वास ठेवतोय, त्याच्या ऑफिसमध्ये काम करण्याची संधी दिली आपल्याला. हे इतकं साधं नाहीये मधुरा. आदित्य, मला नाही वाटत असं काही असेल. जरा विचार कर मधुरा, आपल्या अशा बेसावध असण्याचा देवला फायदा घ्यायचा नसेल कशावर? अरे आदित्य, पण त्यांना आपला प्लॅन कळलाय हे कशावरून म्हणतोयस तू? हा, हे बघ, आपला प्लॅन आपल्या दोघांनाच माहितीये की नाही? मग त्यांना काही स्वप्न पडलंय का की आपण असं काहीतरी करणार आहोत? कळलं असेल कदाचित. कसं? माहित नाही, कारण आपला प्लॅन आपण दोघं उत्तरा, कारण आपल्या दोघांव्यतिरिक्त आपला प्लॅन फक्त उत्तराला माहिती. उत्तरा? वासू, काही कळलं का रे दादाबद्दल? नाही, अजून तरी काही पत्ता लागलेला नाहीये. मला तर खूप टेन्शन आलंय. एक विचारू का तुला? बोल ना. दादा बरोबर हे सगळं कोणी मुद्दाम केलं नसेल ना? म्हणजे नाही, असं काही होणं शक्यच नाहीये. हे बघ, देवचं काही कोणाशी वाकडं नाही. ओके, तुला का पडतात हे प्रश्न? नाही, मला शंका वाटली म्हणून विचारलं. नाही, असं काही नाहीये. का म्हणजे अशी शंका का आली मनात? कारण तुम्ही आधीच्या फर्म सोबत काम करणं नाकारलं. नवीन प्रोजेक्टसाठी काही नवीन लोक जॉईन झाली आणि
म्हणून जुन्या लोकांनी राग येऊन असं काही सांग ना, असं काही घडलं नसेल ना? नाही, आधीची फर्म ते प्रोफेशनल आहे, ते असं काही करणार नाही. काय झालं? कुणाचा फोन आहे? घे की, कट कशाला करतेस? नाही, महत्वाचा नाहीये फोन. आपलं बोलणं जास्त महत्वाचं आहे. सांग ना, बिझनेस मध्ये दादाचे कोणासोबत काही प्रॉब्लेम्स वगैरे? हे बघ, हा? त्याचे कुणाही सोबत काहीही प्रॉब्लेम नाहीयेत. ओके, तुला का वाटतं असं? अरे, कारण मला खूप भीती वाटतेय. बहीण आहे मी त्याची. हे काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये. आय एम सॉरी. हे बघ, देवचा बिझनेस मध्ये कुणीही शत्रू नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. आणि तसंही देवचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही. त्याचं काही वाकडं करायचा विचार जरी आणला ना मनात, त्या माणसाचं काय होईल ना हे त्याचा त्यालाही नाही कळणार. तू प्लीज असे काही विचार मनात आणू नकोस. हे काहीतरी वेगळंच आहे. अंदाज न येणार, थोडं विचित्र आहे. म्हणजे नाही, माहित नाही. एक्सक्यूज मी. फार झालं. गीता, नाही रे, सारखे फोन कट करते उत्तरा. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. याआधी तुझे फोन तिने असे कधीच कट केले नव्हते, आणि अशा सिच्युएशनला तर नाहीच नाही. आपल्याला माहिती काढायला हवी. नाही रे आदित्य, म्हणजे उत्तरा असं का करेल ना? आणि फोन कट करण्यामागे काहीतरी वेगळे कारण असूच शकतं. नाही मधुर, आपलं उत्तरा, थांब, मी बोलतो. ती खरं बोलते की खोटं हे मला कळेल. हॅलो मधुरा. अगं वेडे, मी एकदा फोन कट केला तर जरा थांबायचंच ना. वासूशी बोलत होते मी, माझ्या समोर होता तो. त्याने तुझं नाव पाहिलं असतं तर त्याला डाऊट आला असता, म्हणून कट करत होते फोन. मी बोलतोय. ओ आदित्य, तू आहेस का? बोल, कशासाठी फोन केला होतास? तिकडे काय परिस्थिती हे जाणून घ्यायला. नक्की काही प्रॉब्लेम नाहीये ना? काही नाही, जैसे थे. अजूनही काही खबरबात आलेली नाही. तेच बोलत होते मी वासूशी की कोणी मुद्दाम तर केलं नाहीये ना हे. पण त्याचं म्हणणं आहे असं काही नाही. भावळट म्हणतो की दादाला कोणीही शत्रू नाहीयेत म्हणून. मग चुकीचं म्हणतोय का तो? आदित्य, काय झालंय तुला? मग आपण का एकत्र आहोत मग? सॉरी, मला एक क्षण काही कळलंच नाही. काय झालं ना की काही कळत नाहीये. पण सगळं ओके ना तिकडे? म्हणजे नक्की काही प्रॉब्लेम नाहीये ना उत्तरा? नाही नाही, वासू म्हणाला तसा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. पण दादा असा अचानक निघून गेलाय त्यामुळे सगळं जरा डाऊटफुल वाटतं. तेच तर. नक्की काय सुरू आहे ना तेच कळायला काही मार्ग नाही. तुला काही माहित असेल म्हणून तुला फोन केला. नाही, मला काहीच कळलं नाहीये. पण काही मला समजलं तर मी सांगेन तुम्हाला. आणि हो, तुम्हाला काही माहित असेल तर मला सांगा.
ओके, पण आम्हाला कुठून कळणार ना? आमचा सोर्स तर तूच आहेस उत्तरा, हो ना? हो, राईट. तुम्हाला कुठून कळणार म्हणा. एनिवेज, मला काही समजलं तर मी सांगेन तुम्हाला. ओके, ठेवते मग. बाय बाय. हे सगळं आपल्याशी नॉर्मल आणि खरं बोलत होत. इनफॅक्ट मलाही असंच वाटलं. पण नक्कीच काहीतरी गडबड. माझं मन मला सांगतं. आदित्य, मग हे सगळं आपल्याला तिकडे थांबूनच कळलं असतं ना. म्हणजे उगाच आलो अरे आपण घरी, तिकडेच थांबायला हवं होतं. मग एक्झॅक्टली, चुकलं जा. काय करता येईल? आदित्य, जर जीजू हे सगळं मुद्दाम करत असतील तर ताईला याविषयी नक्की काहीतरी माहित असणार. असं नाही सांगते. तिला माहित नसेल आणि असलं तरी काय उपयोग? काय उपयोग म्हणजे? आदित्य, अरे ती ताई आहे. ती खोटं लपवू शकत नाही. म्हणजे तिच्याशी ना आपण असं गोड बोलून सगळी माहिती काढू शकतो. आधी होतं, आत्ता तसं नसेल. जर देवने तिला पक्क तयार केलं असेल ना तर ती तोंड नाही उघडणार. नॉट पॉसिबल. ताई कधीच खोटं लपवू शकत नाही. ती मला नक्की सगळं सांगेल. ठीक आहे, बघू, ट्राय करू. ताई, ताई, अहो तुम्ही थोडं पडा. थोडा वेळ पडला तर सुचेल ना पुढे काय कसं करायचं ते. काय झालं ताई? थांबा 1 मिनिट, मी पाणी घेऊन येते. काय नाही तू तू झोप 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 झोप. बाबांचा फोन आला का? नाही, फोन नाही आला अजून, पण ते येतील ना, ते स्वतःच येतील. तू नको काळजी करू बाळा, ते नक्की येतील. ते आले ना की उठवते हा मी तुला. नक्की उठवशील ना? नक्की उठव. प्रॉमिस? प्रॉमिस. झोप. वासू भाऊजी, वासू भाऊजी, पहाट झाली, अजून काहीच पत्ता नाहीये. तुम्ही म्हणालात तसं जाऊया का पोलीस स्टेशनला? हो, लगेचच जाऊ. मी
मी बघते. तुम्ही इतक्या पहाटे इथे काय करता? खरं तर आम्ही रात्रीच येणार होतो, पण खूप उशीर झाला होता. म्हटलं पहाटेच जावं लवकर. हा, म्हणून पहाटे पहाटे आलो. काही कळलं का जिजूंविषयी? नाही ना अगं, अजून काहीच कळलं नाहीये. तुम्ही या ना, आत या. हो. काही कळालं? काहीच पत्ता लागला नाही आज. ड्रायव्हर सुद्धा रात्रभर शोधत होते, पण त्यांनाही काहीच माहिती मिळाली नाही.